एका विशाल जंगलात शार्दूल नावाचा एक बलवान सिंह राहत होता. तो खूप क्रूर होता. भूक नसतानाही तो प्राण्यांची शिकार करायचा. त्यामुळे जंगलातील सर्व प्राणी भीतीने थरथरत असत. एके दिवशी सर्व प्राणी एकत्र जमले. त्यांनी ठरवले की रोज एक प्राणी स्वतःहून सिंहाच्या गुहेत जाईल, म्हणजे बाकीचे प्राणी वाचतील. सिंहानेही हा प्रस्ताव मान्य केला. असे अनेक दिवस गेले. रोज एक प्राणी सिंहाकडे जात असे. एक दिवस लंबकर्ण नावाच्या छोट्या पण हुशार सशाची पाळी आली. ससा घाबरला नाही. तो शांतपणे विचार करू लागला. फक्त ताकद नाही, बुद्धीही महत्वाची असते, असे त्याने मनाशी ठरवले. तो मुद्दाम उशिरा निघाला. जेव्हा तो सिंहाच्या गुहेत पोहोचला तेव्हा सिंह खूप रागावला होता. ससा नम्रपणे म्हणाला, महाराज, मला दुसरा एक सिंह भेटला. तो म्हणाला की तोच या जंगलाचा खरा राजा आहे. हे ऐकताच शार्दूलचा अहंकार दुखावला. माझ्या जंगलात दुसरा राजा? मला लगेच त्याच्याकडे घेऊन चल. ससा त्याला जंगलातील एका जुन्या विहिरीजवळ घेऊन गेला. महाराज, तो शत्रू सिंह या किल्ल्यात लपला आहे. तुम्ही स्वतःच पहा. सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले. त्याला पाण्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले. पण रागाच्या भरात त्याला वाटले की तो दुसरा सिंह आहे. त्याने जोरात गर्जना केली. विहिरीतूनही प्रतिध्वनी आला. सिंह अधिकच चिडला. सिंह शत्रूवर झडप घालण्यासाठी विहिरीत उडी मारून बसला. पण तो पाण्यात पडला आणि बुडून गेला. ससा आनंदाने उड्या मारत जंगलात परतला. सर्व प्राणी खुश झाले. त्यांनी सशाचे कौतुक केले. त्या दिवसापासून जंगलात पुन्हा शांतता नांदू लागली.